नमस्कार मित्रांनो, तर आज सगळं घरचं काम आवरून आम्ही आलो काटोनात. तर आई पप्पा मी आणि भैया घरीच आहे. तर भैया जनावरांचं बघेल काय आहे ते. तर थोड्याशा जनावरांचं मी पण बघून आलो, म्हणजे खायला टाकलं त्यांना बांधून आलो. आता भैया खायला वगैरे काढेन त्यांना संध्याकाळी. आणि इकडं काटोनात आवत घेऊन आलो आहे. तर आईने खुरपली होती अद्रक, खुरपून झाली. आता थोडीशी हराळीचं राहिले, पण ते हराळ खुरपली तरी येते, त्याच्यामुळे ती ठेवलीच. मग आता इकडं आवत हाणायचं चालू आहे. तर जे वरचं शेत आहे ना, तर त्याच्यात आवत हाणलं आहे. हे बघा, इकडं आवत हाणून झालं आहे. तर पलीकडं अर्ध्या भाग भिजवला आहे, त्याच्यामुळे तिकडं नाही आवत हाणलं. जो भिजवायचा राहिला तिकडं आवत हाणलं आहे. आणि इकडं खाली आवत हाणायचं चालू आहे. तर ह्या 4-5 सऱ्या झाल्यात आवत हाणून. आणि इकडचं बाकी आवत हाणायचं. तर आवत ह्या पूर्ण शेताला नाही हाणायचं. तर असं थोडंसं हराळ राहिली कुठं खुरपायची, ती खुरपली तरी परत येतेच. त्याच्यामुळं जास्त काय तिला झटत बसलो नाहीत, त्याच्यामुळे इथपर्यंत आवत हाणायचं आहे. था अडकलं महाग सरकन सरजेला. तर एकदम छोटा आवते आणि त्याला हरेसची पण गुंडाळी छोटी, थोडीशी माती साईडला पडावं म्हणून. आणि हे दांड आहे ना, हे आपले जे शेजारी आहेत ना इथलेच काटोनातले, तर त्यांच्याकडून घेतलं आहे. रोडच्या साईडला तिथं त्यांचं घर आहे. तर तिथून तर ते बैलांच्या पर एकदम बाहेर जाते, लय मोठं आहे ते. पण ते ॲडजस्टेबल आहे, त्याच्यामुळं आपल्याला जिथं लागते तिथं आपण बैल झुपलेत, जेवढ्या अंतरावर पाहिजे तेवढ्या. हे जे छोटं गवत हे मध्ये राहिले ना, तर हे आवतानी निघतंय. आणि जे मोठं होतं तेच आईने खुरपले, कारण की अद्रक आता काढायला पण आली आणि पाणी पण नाही आपल्याकडे जास्त. तर पाणी पण संपत आलं आहे, थोडंच पाणी. आणि अशी वाळाय पण लागली अद्रक, त्याच्यामुळे मग आता काढायचीच. तर त्याच्यामुळे जास्त काय हराळीला खुरपत नाही बसली आई. आणि ती आहे पण छोटी, म्हणजे अद्रकीच्या खालीच आहे, जास्त वरती नाही आली. चिमण्या थोडा महाग राहतो चालताना.
तर आई मिरच्या तोडती, तिकडे जातो आणि आई अगोदरच माझी मजा करते की या आता बघा मिरच्या तोडायच्या चालू आहेत असं तसं. आणि इथून पलीकडं अवथानलं आहे इथनं ह्या बाजूला, आणि ही एक सरी सोडता म्हणजे ह्याच्यात बैल चालणार होता ना त्याच्यामुळं. आणि इकडं पाणी चालू आहे, तर पाणी एकदम थोडं थोडं येते, म्हणजे आता दिसतंय की नाही एवढंच पाणी चालू आहे. आणि यांनीच एक आठवडा झाला पप्पा त्या बांधापासून इथपर्यंत अद्रक भिजवत आहेत. पाणी एकदमच कमी आहे आणि असं भिजत भिजत थोडं मुरत मुरत कडीला जाते. एवढं चांगलं पाणी चलत पण नाही, त्याच्यामुळंच आईने ते व्यवस्थित अद्रक खुरपिली नाही. म्हणजे हराळ जिथे ही परत हराळ आली ह्या शेतात, पण खालच्या शेतात आईने त्याच्यामुळेच हराळ काढली नाही एवढी जास्त. आणि आई तोडती लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या तर आहेत थोड्या थोड्या कुठं कुठं. आणि इकडं कसं आहे ह्याच्या इकडं नदीचा भाग आहे ना, इकडं तळ्याची खालची साईड आहे, नदीचा भाग आहे, त्याच्यामुळं मोरं जास्त असतात इकडं. मग ते मोरं मिरच्याला त्रास देतात. मिरच्या तिखट आहेत पण मोरांना फार आवडतात. आता टमाट्याचं एकच झाड आहे इकडं, त्याला टमाटे आलेत. तर घ्यायचेच नाही टमाटे, लाल की का हिरवे बी? खाली सगळेच टेकलेले आहेत, एक तर खराब झालं. बघ बरं एक काढले मी, दर हे बी ठेवू का माझ्याकडे राहून देऊ? मी कसे ठेवू, खराब आहेत. ह्याला ना व्यवस्थित बांधलं नाही, मग हे जमिनी लागले ना टमाटे तर थोडे खराब होतात. तरी एक तर लाल का खराब झाले तेव्हा पडलं पण खाली. तर ह्याला असं व्यवस्थित बांधायला पाहिजे, म्हणजे वर असले ना असे टमाटे तर म्हणजे खराब होत नाहीत. हे चिखल लागल्यामुळं पाण्यामुळं खराब होतात. आणि टमाटे ह्याला चांगले लागलेत न काही करता, घ्या ते मोठाले बी. आता खालचं अवतानून झालंय, तर आता पप्पांनी वरच्या शेतात अवतानले, तर आता सोडायचे वाटते बहुतेक आहोत. तर सर्जा किती पुढे चालतोय आणि चिमण्या किती महाग आहे, एवढं अंतर पडतंय. आणि दोघे पण भाऊच आहेत. सर्जा फक्त 1 वर्ष आद मोठा आहे चिमण्यापेक्षा. 1 वर्ष म्हणजे 13 महिने. परंतु चिमण्याला कसं लहानपणी थोडा आजारी पडला होता, लंपी झाला होता त्याला पण आणि त्याच्या आईला पण, त्याच्यामुळे त्याची उंची वाढली नाही. पण आपल्याला विकायचं नव्हता म्हणून आपण घरी ठेवला आहे, तर ते अंतर पडतं दोघात. तर आता पप्पा शेताचे वर घेऊन चाललेत आहोत. आता बहुतेक सोडायचे वाटते, झालं तर सोडला आहोत. आता तुम्हाला दाखवतो आईने किती मिरच्या तोडल्यात. ही थैली ना तर ही भरली चतकोर, म्हणजे 25%. त्याच्यात लाल मिरच्या आणि इकडं टमाटे, कोथिंबीर. इकडं पप्पाचे दारे चालू तिकडं. आता सौर ऊर्जेवर चालू आहे पाणी, लाईट नाही आज, म्हणजे आता येईल 3:30ला लाईट. झुपू बैलगाडी. हे लाल ह्याचा कलर लागलाय, हे दांडाचा कलर लागलाय इथं खांद्याला ह्याच्या लाल, आणि त्याच्या पण. तर आता मी आलो हुरड्याच्या शेतात, तर बकेट पण आणली सोबत. बकेट आणली हुरडा न्यायला, तर आता हुरडा घेऊन जायचा. आणि आईने हुरडा काढलेला आहे, काटवातलं खुरपून झालंय, त्याच्यामुळे आई पण दुपारून इकडं आली. हो बरं आहे, चांगलं आहे, निवार आहे. आता हुरडा निवारच व्हायला, म्हणजे हिरवा कलर नाही राहिला त्याला, हे असा कलर झाला पांढरा पांढरा, कारण तो आता निवार होत आलाय. कुठे गेलं की. आणि इकडंच गाई बांधलेल्या आहेत,
तर त्या गाया आहेत का बघतो मी. आणि इकडंच बांधले आहेत आपल्या गाई. तर एक तर दिसली मला बसली खाली, दुसरी तिच्या बाजूला आहे सरती, आणि इकडे एक आवाज देते. तर ह्याच्या पलीकडं 2 आहेत. हा, ते 2 वासरच झाल्या, बाकीच्या काही घरी नेलेत भैयानी. तरी खाऊन बसली. आणि आता आम्ही काढतो हुरडा. हुरडा काढून झाला आमचा. तर आता आई हुरडा घेऊन जाईल आणि मी गाय घेऊन जातो. तर किती एक हिरवं आहे आई. तो हुरडा पेरला आपण आंब्याच्या शेतात. तर मी म्हटलं नव्हतं काय काय व्हिडिओत, ह्याचे कणसं थोडे फुललेले आहेत, भरीव नाहीत. तर हे फुललेले जे कणस आहेत ना, तर हा हुरडा आहे. हे बघा, हे फुललेलं. आणि ह्याच्या पलीकडे ज्वारी आहे ना, तर त्याचं भरलेलं कणीस आहे. कुठे ज्वारी, तर इकडल्या बाजूला ज्वारी. तर हे बघा, ही ज्वारी, त्याचं कसं भरलेलं कणीस आहे पूर्ण. हे असं भरलेलं ही ज्वारी. आणि हा हुरडा आहे छोट्या छोट्या कणसाचा, आणि पातळ बी आहे त्याला, फुललेलं कणीस आहे.